नमस्कार मंडळी, तुमका सगळ्यांका गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही चाललो गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी आण. सगळ्यात पुढे तुमका दिसतात ते म्हणजे आमचे भाई काका आणि त्यांच्या मागे असतात आमचे शेजारी मंगेश काका. तर आता आम्ही चाललो सड्यावरती. सगळ्यात पहिला दर्शन झाला था फणसाच्या कोऱ्याचा. ह्या आमच्या वाडीतला श्रीदेव धोंगडेश्वर मंदिर. दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. एका म्हणतात 36 मोगरा. पहिल्यांदा ही पायवाट होती, पण वाडीतल्या लोकांनी जमान स्वखर्चान रुंदीकरण करून घेतला. वडाचा झाड बघून शाळेतल्या आठवणी ताजे झाले. पहिल्यांदा आम्ही याच वडाच्या झाडावर झोके घेऊ. आमच्या वाडीतल्या निलेश धोंगड्यांचा घर जरी चिरेबंदी असला तरी कौलारू छप्पर बघून मन भरून येला. मोडान पडासर लागणाऱ्या आंब्यान मात्र यंदा नाखुश केल्या. सड्यार पोचल्यार निमरान आपलो इनगो दाखोवक सुरू केल्या. आता आम्ही पोचलो शेजारच्या आत्याच्या घराकडे. पहिली ती रवाक आमच्या शेजारीच होती. ह्या त्यांचा नवीन घर. ही आमची शेजारची आत्या. आता तब्येत जरा खालावली, पण शेजाऱ्यांका बघून तिचो आनंद गगनात मावेन असो झाला. आत्तेची सून मात्र तिची खूप सेवा करता. अशी सून जर प्रत्येक घरात असत तर नक्कीच एक दिवस वृद्धाश्रम बंद पडतील. खरोखरच वहिनी, तुझ्या कार्यात सलाम. आता आम्ही चाललो बांबूच्या बेटाकडे. ह्यो असा कापो फणस. बांबूच्या बेट्याकडे गेल्यावर काकाने गुढी एक साजेसो बांबू शोधूक चालू केल्याने. बांबू तोडून झाल्यावर व्यवस्थित साफसफाई करून घेतली. कोकणात एखाद्या गोष्टीची कमी पडत असत तर हक्कान शेजारच्या घरात मागितला जाता. एकाच मालवणी भाषेत शेजार धर्म असा म्हटला जाता. भाऊदादाचे आभार मानून आम्ही घराक जाऊक निघालो. परत एकदा तुमका गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओ. बाय बाय.